इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळं शेतकऱ्यांचे अतिशय हाल चाललेले आहेत. आपण पाहताय मृग नक्षत्र निघून 1 महिना होत आला तरी इंदापूर तालुक्यामध्ये कसलाही पाऊस नाही. शेतकरी वर्ग हा संपूर्ण हवालदिल झालेला आहे आणि ह्याच्यामध्येच लाईटचा फार मोठा प्रॉब्लेम इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे. आता काही या बॅकवर्डच्या परिसरामध्ये पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागणीला सुरुवात केलेली, पण लाईटच वेळेवर मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या लागणी चालू आहेत त्या परत जळून चाललेल्या आहेत. एकतर इंदापूर तालुक्यामध्ये ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये खडक वाचल्याचं भाटघरचं पाणी आलं नाही, दुसऱ्या बाजूला तिथं शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झाली आणि त्या भागामध्ये सुद्धा लाईटचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं कुठं विहिरीला पाणी असलं तर लोकांना त्या विहिरीचं पाणी लाईटमुळं त्यांच्या पिकाला देता येत नाही. आणि अशी परिस्थिती असल्यामुळं आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून 2 ते 3 महिने होत आले, 3 महिन्यापासून शेतकरी हा लाईटच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये त्रस्त झालेला आहे. आणि असं असल्यामुळं आम्ही आपल्या भागाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या. त्यानंतर ताईंनी परवा 25 तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे चीफ इंजिनियर पेटकर साहेब व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पुणे येथे मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये मी इंदापूर तालुक्यामध्ये जी लाईटच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे या बाबतीमध्ये सविस्तर त्या चर्चा केली. एक तर शेतीला 6 तास लाईट देतात आणि त्या 6 तासामध्ये 25 वेळा लाईट ट्रिप होती. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मोटरी जळणं हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा झाला आहे. त्यामुळं त्यांना 1000 रुपये खर्च त्या मोटरी भरण्यासाठी येत आहे. दुसरी गोष्ट, लाईट सारखी ट्रिप होत असल्यामुळं 2-2, 3-3 वाफ्याची सुद्धा भरणी शेतकऱ्यांची होत नाही. आणि संध्याकाळच्याला 6 ते 10 लोड शेडिंग काय आमच्या भागामध्ये सांगतात, पण प्रत्यक्षात रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लाईट येत नाही. आणि अशी ही लाईटची सध्या महाराष्ट्रामध्ये बिकट परिस्थिती तयार झालेली. आणि असं असताना ह्या बॅकवॉटरचा शेतकरी सुद्धा उजनीमध्ये पाणी असून सुद्धा आज हवालदिल झालेला आहे. कारण लाईट पुढं त्यांचं शेतकऱ्यांचं हात टेकलेले, कुठलीही पीक करावं की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची ह्या उजनी बॅकवॉटरला झालेली. वस्तुतः संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये ही परिस्थिती झालेली. कारण ज्यांच्या विहिरीमध्ये पाणी इतर भागामध्ये त्यांना सुद्धा ते पाणी लाईटमुळं आपल्या पिकांना देता येत नाही. आणि ही सगळी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी आदरणीय ताईंच्या कानावर घातली. चीफ इंजिनियर श्री पेटकर साहेब सुद्धा व इतर अधिकारी त्या मीटिंगला उपस्थित होते. मग पेटकर साहेबांनी बारामतीच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष इंदापूरला जावा आणि लोड शेडिंग रात्र का होत नाही, 25 वेळा या 6 तासामध्ये लाईट ट्रिप का होती, ही सगळी कारणं शोधून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर जी दिलासा देता येईल त्या दिलासा देण्यासाठी प्रयत्न करा. आणि पेटकर साहेबांनी आणि आदरणीय ताईंनी ह्या सूचना केल्यानंतर बारामतीचे त्या विभागाचे संबंधित अधिकारी हे इंदापूरला साधारण सोमवारी 29 तारखेला 3 वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या या ठिकाणी येणार आहेत. तरी मला इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती करायची की आपापल्या भागामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण 29 तारखेला सोमवारी 3 वाजता MSCBच्या कार्यालयामध्ये सर्वांनी उपस्थित राहू व आपल्या भागातील जो
अडीअडचणी असतील त्या अडचणी सोडून घेण्यासाठी आपण ताईंच्या माध्यमातून आणि या संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण त्या दिवशी नक्कीच प्रयत्न करू, एवढीच मी या विनंती करतो.